देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शुका सारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्या श्रोत्यांना नमस्कार. आपण गेल्या वेळी 151 हा श्लोक केला होता. आता 152, आय होप माझं प्रोनाऊन्सिएशन 152, आता तो मी वाचून दाखवते आहे. बहुता परी कुसरी तत्व झाडा, परी अंतरी पाहिजे तो निवाडा, मनासार साचार ते वेगळे रे, समस्तामध्ये एक ते आगळे रे. आता गेल्या वेळी आपण खूप एकाच श्लोकचा विचार केला होता. त्याच्यामध्ये शोधायचं काय आहे ते समजून घेतलं होतं. आणि मग ह्याची का जरूरत आहे, कारण जे जे आता इथे सार आणि साचार असा हा विचार, परत ती लिंक आपल्याला जोडायची आहे. की आपण पाहिले होते की आपले किती तत्वांचे अलग अलग त्याच्याबद्दल हे आहेत की 25 तत्व, कोणी 19 तत्व, 16 तत्व, आपण ते बायफर्केशन सगळे बघितले. पण त्याचा निष्कर्ष एकच निघतो की हे सगळं म्हणजे आता आपल्याला विचार इकडे पिंड ते ब्रह्मांड असाच करायचा आहे. तर माझा देह पंचमहाभौतिक, भोवतालीचे जग पंचमहाभौतिक, आणि जे जे पंचमहाभौतिक आहे ते सगळे येणारे आणि जाणारे आहे, म्हणून ते असार आहे. हा तो थीम आहे. मग मी सार ह्याच्या अनुसंधानात राहायचं, तर हे सगळं सोडून जे आहे ते, म्हणजे जे येणारे नाही, जे जाणारे नाही, ते सार आहे, अशी ही थीम आपल्याला ह्या श्लोक मध्ये समजून घ्यायचे आहे. आणि याला निवाडा करणे म्हटले आहे. परी अंतरी पाहिजे तो निवाडा. तर तो कसा करायचा, तर आपण तो समजून घेऊया स्टेप बाय स्टेप. आता आपली पहिली ओळ आपण घेऊ. बहुता परी कुसरी तत्व झाडा. मी मागे बोलले होते की इतकं आपण काय एवढा डिटेल अभ्यास केला, एकदाचा करून टाकायचा की किती तत्व काय आहे. तर आपल्याला पंडित बनायचं नाही ना, त्याच्यावर चर्चा करायची आहे. पण एकदा आपला निवाडा करण्यासाठी मदत होते की माझे शरीर अमक्या अमक्या तत्वांनी बनलेलं आहे, आणि माझा त्याच्याशी काय साधनेत मला काय करायचं आहे, हा एकदा आपण म्हणतात ना संबंध स्थापित केला की आपल्याला पुढची साधना करायला ते सोपं होतं. नाही तर ही अडचण सारखी सारखी येत जाते. म्हणून कुसरी, आता कलाकुसर असा आपण शब्द वापरतो की वेदांत शास्त्राची पण मांडणी अत्यंत कलाकुसरीची आहे. म्हणजे याच्यामध्ये सटलिटीज खूप आहे. म्हणजे काय बारकाई. आता पूर्व पक्ष, उत्तर पक्ष, असे दोन मेन ह्याच्यामध्ये विचार आहेत, दर्शनशास्त्र आहेत, अनेक मतांतर आहे. आता ह्याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन होतं. जो आपण वेदांत शास्त्र समजून घेणे सोपे नाहीये. पण त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी, आता इथे कुसरी तत्व झाडा म्हणजे आपल्याला इकडे कुसर म्हणजे ना स्किल वापरायची की मी बौद्धिक कसरती किती करू, मी कुठपर्यंत मला त्याची जरूरत आहे, कधी थांबवू, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हा विचार, म्हणून कलाकुसर असा हा शब्द समर्थाने वापरला आहे की त्यात अनेक सूक्ष्म बारकावे आहेत. आता एक गोष्ट आहे की या भौतिक कधी खूपदा आपण असं, जसं की आपण 25 तत्व समजून घेतले, तर खूपदा आम्ही कॉलेजमध्ये ते समजून घेताना ना कितीला किती पाठ आहे, ते अशी बौद्धिक कसरती केली की ना मजा वाटायची अशी. म्हणजे आनंद त्याच्यात यायचा की मला किती तत्वांचं माहिती आणि किती मी पाठ करते. आता त्यावेळीची तो परीक्षेपुरती चांगले मार्क मिळण्यासाठी ते केलं होतं, त्याच्यात पण आनंद होता. पण आता जेव्हा तोच अभ्यास आता मी मनाचे श्लोकला लावून किंवा माझे श्री गुरु हे सगळं समजावून सांगतात, तेव्हा आता माझी दृष्टिकोन बदलली. आता हे तत्व एकदाचे समजून घ्यायचे, आपलं काम आहे समजावून सांगणे, समजावून सांगायचं, पण त्याच्यामध्ये खेळायचं नाही, त्याच्यामध्ये रमायचं नाही, रंगायचं नाही, त्यातल्या बौद्धिक कसरती करायच्या नाही, कारण हे सगळं असार आहे. मग असाराचा विचार जास्ती करू की सारच्या पाठी लागू, असा हा आपल्याला निवाडा करायचा आहे. आणि तो काय, मेन म्हणजे काय, मला निर्णय कोण घेणार, बुद्धी घेणार. बुद्धीने एकदा का सोहम हा निर्णय घेतला
किंवा श्रीराम जयराम म्हणजे आलंबन ह्याचा जर आपण वापर करावाच लागतो साधनेमध्ये, आणि तो पण एक दिवस सहज, म्हणजे त्याची जरूरत नाही लागत, तेच मी होऊन जाते असे ती स्टेट येईपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अगदी कला कुसर जे जसं आपण स्किल्स वापरतो स्किलफुली याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात कधी कधी की अद्वैत चर्चा कंटाळवणी, म्हणजे जेव्हा मला किती कळतं तुम्हाला किती कळतं असं आपण चर्चेला बसलो की मग आपला विषय कुठे, आपण काय बोलतो याचं भान पण राहत नाही. कारण प्रत्येकाला मी किती कुशल आहे, मी किती अभ्यास करते, मी किती बुद्धिमान आहे हे दाखवायचं असतं, आणि मेन जे तत्व आहे त्याचा विचार फार कमी होतो. तर ते कसं पुढे आपण बघू. तर आपला तत्व झाडा हा शब्द म्हणून गेल्या वेळी जरा डिटेल घेतला होता, कारण आता आपल्याला सोपं होईल तत्व झाडा म्हणजे काय करायचा. तर आपण पाहिलं की शरीराला 36 तत्वांचे गाठोडे असे समर्थ शब्द वापरतात, किंवा 82 किंवा 16. आता ते डिटेल आपण जाणार नाही, कारण गेल्या वेळी मी भरपूर त्याचं डिटेल नोट्स केल्या होत्या आणि त्यासंबंधी सांगितलं पण होतं. 19 तत्वांचे बनले आहेत की 82 तत्वांचे, हे असा निवाडा करता करता का करायचा आता हे, की पिंड ते ब्रह्मांड असा आपल्याला हा विचार बसवून घ्यायचा आहे. माझा जो आहे तो पिंड, आपण बघितलं पिंड 4 शरीर, आपण कारण महाकारण स्थूल सूक्ष्म, जसं माझे पिंड 4 प्रकारचे आहेत तसे ईश्वराला पण 4 देह आहेत. आता पिंडी ते ब्रह्मांडी आपण अनेकदा ऐकून घेतलं, पण नक्की काय. जसं माझा आता आली समजून घ्यायची जी एकदाच समजून घ्यायचं आणि नंतर हे सगळं विसरायचं आहे. नाहीतर मग स्थूल सूक्ष्म कारण मला हे कळत नाही असं सगळं कॉम्प्लेक्स नको यायला. एकदाच जितकं समजलं तेवढं समजून घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर हे पण आपल्याला विसरायचं आहे. म्हणजे श्री गुरूंनी एक होते, त्यांनी वृत्ती प्रभाकर हा नावा ग्रंथ जरा कठीण आहे, त्यांनी त्यांच्यावर सही मागितली. ज्यांनी तो घेतला आणि सांगितलं की मला याच्यावर मेसेज द्या. तर माझ्या श्री गुरूंनी एक गंमत म्हणून सांगते, पण ते खरं आहे, त्यांनी मेसेज दिला वाचा आणि विसरा. तसंच आहे. कारण वृत्ती प्रभाकर, मला वृत्ती प्रभाकर समजलं म्हणजे काय, म्हणजे मी काहीतरी स्पेशल असं काहीतरी ते होऊन जातं. म्हणून तोच थीम फॉलो करूया, वाचा आणि विसरा, समजून घ्या आणि विसरा, का त्याचं काम झालं की त्याच्या पाठी नाही लागायचं. म्हणून आता आपण पिंड समजून घेतलं होतं गेल्या वेळी, तर त्याची कंटिन्युइटी पिंडी ते ब्रह्मांडी असं किती वेळा ऐकलं, म्हणजे काय करायचं नक्की. तर आता ब्रह्मांड म्हणजे ईश्वर, ईश्वराला पण देह, कारण आपण उत्पत्तीच्या वेळी बघितलं की आपल्याला शास्त्र सांगतं की ईश्वराला स्फुरण झाले आणि मग पूर्ण ब्रह्मांडाची एको अहम बहुश्याम असं एका क्षणात ह्या सगळ्या जगाची निर्मिती झाली. आता त्याच्यामध्ये मग शरीर देहादी जगत, माझं शरीर त्याला 4 आहेत, तसंच ईश्वराला पण आहे, कारण शेवटी आपण कोणापासून निर्मिती झाली आपली, ईश्वरापासून. असं हे आता आपल्याला हे तात्पुरती ही थीम पकडून ठेवायची की मला निर्माण करणार कोण, ईश्वर. कारण आपल्याला त्याच्या पुढे जायचंय, ब्रह्म समजण्यासाठी ही मधली स्टेप आहे, ही आता नीट समजून घ्यायची आहे. तर आता ईश्वराला पण 4 देह, जसं मला ज्याने बनवलं त्याला पण 4 देह, तर त्याचा स्थूल देह सेम, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण, पण किती किती ब्युटिफुली किती सुंदर हे कनेक्टेड आहे बघा. ईश्वराचा स्थूल देह म्हणजे कुठला, जगरूपी जे दृश्य विश्व आहे, संपूर्ण ब्रह्मांड, ऑल युनिव्हर्स, हे त्याचा स्थूल देह आहे. माझा स्थूल देह आपण बघितला, अस्थि मासाचा जो डोळ्याला दिसतो तो. तसंच जीवाचा स्थूल देह आणि ईश्वराचा स्थूल देह काय, तर संपूर्ण जगत. म्हणून शास्त्रकार सांगतात की मी एकटा देह नाही बोलू शकत, देहादी जगत असंच नेहमी बोलायचं, कारण जग आहे तर मी आहे, आणि मी जगातच, जीव जगातच राहतो, म्हणून जे जग आहे ते ईश्वराचं स्थूल देह, बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आणि तोही कॉमनॅलिटी काय ह्याच्यामध्ये, तो पण पंचमहाभूतांपासूनच बनलेला आहे. म्हणून विश्वातील सर्व स्थूल देह म्हणजेच आपले सगळ्यांचे, आता इकडे आली जोडायची गोष्ट, इथे ती कुसर कला म्हणजे जी स्किल वापरायची,
ह्याचाच अर्थ आता आपल्याला लॉजिकली जसा ईश्वराचं स्थूल देह सगळं जगत, मग सगळ्या जगतामध्ये कोण कोण आहे, माझ्यासारखे अनेक जीव चैतन्य, सगळ्यांचे स्थूल देह मिळून तो एक. आपल्याला विराट दर्शन हे आठवलं असेल भगवद्गीतेमध्ये, हे तेच की विश्वातील सर्व स्थूल देह मिळून ईश्वराचा स्थूल देह होतो. आणि त्याची अवस्था कुठली आहे, आपल्याला पण 3 अवस्था आहेत, तशी त्याची अवस्था काय आहे, उत्पत्ती ही त्याची अवस्था आहे. आणि ह्यालाच विराट, जे आपण भगवद्गीतेमध्ये वाचलं आहे, विराट, वैश्वानर असे हे जे नाव आहे 11व्या अध्यायात सगळं वर्णन ह्याच्यामध्ये आहे. तर ह्याच विराट देहाचे दर्शन म्हणजे सगळे जगातातील स्थूल देह म्हणजे माझा ईश्वराचा, असा हे अर्जुनाला त्याचा बोध झाला होता. ह्याचा अर्थ आपण सगळे एकाच ह्याचे, वी आर ऑल वन, हा तो त्याचा मतलब हा समजून घ्यायचा आहे. दुसरा नंबर सूक्ष्मदेह. आता जसं आपण बघितलं जीवाला सूक्ष्मदेह सगळ्यांना माहिती आता आहे काय आहे ते, मन बुद्धी चित्त अहंकार म्हणजे अंतःकरण. विश्वातील सर्व जीवांचे एकत्रित सूक्ष्मदेह म्हणजे ईश्वराचा सूक्ष्मदेह. किती छान. म्हणजे सगळे तुम्ही मी आपले सगळ्यांचे सूक्ष्मदेह, म्हणजे आपण सगळे इंटरकनेक्टेड आहोत की नाही. आता ह्यालाच मॉडर्न शब्दात कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणतात. हा जो सगळ्यांचा मिळून जो सूक्ष्मदेह आपल्या, तो ईश्वराचा सूक्ष्मदेह आहे. एकत्रित असा हा तो शब्द आहे. म्हणून असा हा आपण जर सखोलपणे अभ्यास केला तर मग आपल्याला त्याची कनेक्शन पिंडी ते ब्रह्मांडी हे आपण समजू शकतो. आता एक ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की अंतःकरणाच्या प्रवृत्ती प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. जरी आपण सगळे कलेक्ट, मग असा विचार येतो की सगळे आपण एक आहोत, मग आपण एकत्रित विचार का नाही करत, का आपल्यामध्ये एवढा फरक असतो माझ्या विचारात समोरच्यांच्या विचारात, का ती एवढी म्हणजे कधी कधी म्हणतो ना डिफरन्स ऑफ ओपिनियन होतं, मला पटत नाही. कारण त्याचं कारण हे आहे की प्रत्येकाच्या अंतःकरणाची प्रवृत्ती वेगवेगळी, आपण त्रिगुण बघितला आहे. आणि म्हणून ईश्वराचा जो टोटल ईश्वराचा सगळ्यांचा सूक्ष्मदेह मिळून त्याला नाव, जसं आपण पहिले बघितलं स्थूलदेहाचं विराट, इथे त्याला हिरण्यगर्भ असं हे शास्त्राने दिलेलं नाव आहे. आणि त्याला विश्वमनही म्हणतो, जसं आपण बोलतो कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस. पण प्रत्येकाच्या अंतःकरण त्याच्या वासनेवर अवलंबून आहे. आपण ती लिंक बघितली. म्हणून जरी हे कलेक्टिव्हली आपण एक आहोत तरी पण आपल्या जेव्हा एकट्याचा मी माझा विचार करते, म्हणून मुक्ती सगळ्यांना एकत्रित नाही मिळत. कारण माझ्या वासना आहेत, ज्या ज्या पद्धतीने माझी साधना आहे त्या पद्धतीने प्रत्येक जण आपण एकत्र मुक्त होत नाहीत, कारण अंतःकरण प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत असं. तर हा झाला पॉइंट नंबर 2. पॉइंट नंबर 3, कारण देह. 4 देहांचे आपल्याला कनेक्शन. आता आपण बघितलं की जीव चैतन्याच्या संबंधी कारण देह आपण बघितलं की अज्ञान अवस्था झोपेच्या वेळीच तो असतो. आता आता ह्याच्यात एक मी पॉइंट विसरली की जो 2 नंबर आहे तिथे स्थिती, उत्पत्ती स्थिती, स्थिती हा त्याची अवस्था आहे. आणि कारण देह इथे प्रलय ही त्याची अवस्था आहे. आता ह्या देहाला तो शब्द नाही लक्षात राहिला तरी चालेल, इकडे मेन्शन्ड आहे अव्याकृत म्हणून असं म्हणतात. आता ही ईश्वराची झोपेची अवस्था, जेव्हा ईश्वर झोपतो तेव्हा प्रलय होतो, जेव्हा आपण झोपतो तेव्हा काय होतं आपण ते गेल्या वेळी बघितलं. जसा जीव झोपतो अज्ञानामध्ये जातो, तसा जेव्हा ईश्वर झोपतो तेव्हा सगळं जग त्याची क्रिएशनच अज्ञानामध्ये जाते. म्हणजे काय, प्रलय अवस्था होते ईश्वरात. म्हणून ईश्वर कधीच सर्वसाक्षी असतो तो, पण ज्यावेळी तो त्याला झोप लागेल त्यावेळी प्रलय होईल, असं हे कनेक्शन असतं. फक्त हे थोडस समजून घ्या, त्याच्याबद्दल जास्त विचार करू नका, कारण पुढची ओळ जास्त इम्पॉर्टंट आहे ह्याच्याहून. तर हा आपण समजून घेतला पॉइंट नंबर 3. आणि चौथा महाकारण देह. आता महाकारण देह आपण बघितला फक्त साधकाला असतो. त्याच्यामध्ये पिंडाच्या बाबतीत म्हणजे आपल्या जीव चैतन्याच्या बाबतीत आता इकडे ना फार फरक आहे. लोकांना खूप प्रश्न येणार आहेत, ते असून द्या, लिहून ठेवा, मला फोन करा, मी सांगेन. पिंडाच्या बाबतीत आत्मस्वरूपाची शुद्ध जाणीव, आपण म्हटलं की एक पॉइंट असा आहे तो सोहम म्हणा किंवा मंत्र ध्यान
की मी कोण आहे, कोण जप करतं हे लक्षात नाही राहत. सूक्ष्म जाणीव असते, पण ही ती अवस्था नव्हे जिथे त्रिपुटीचा लय होतो, ती ही अवस्था नाही. कारण इथे सोहम हे हे जाणीव असते सूक्ष्म. म्हणून शुद्ध जाणीव हा महाकारण देह आणि ह्याच्या पुढे महाकारण देहाच्या जे त्याला आपण म्हणू केवल ब्रह्म. केवल ब्रह्म म्हणजे जिथे त्रिपुटीचा लय, ही जाणीव पण नाहीये सोहमची. तर म्हणजे हे का आता थोडस समजलं असेल की जीव चैतन्याचे 4 देह, जगताचे ईश्वराचे 4 देह, ह्याच्या पलीकडे जे आहे केवल ब्रह्म, ज्याला हे 4ही देह नाही, पण ह्याच्याच मदतीने ते तिथपर्यंत जाणून घेण्याची आपल्याला कसरत करावी लागते आणि तिथे पोचले की हे 4 देहांचा निराश होतो, ते नसतात तिकडे. हे जे कनेक्शन आहे ते केवल ब्रह्म. त्याला कुठलाच देह मध्ये आपण त्याला कॅलिब्रेट नाही करू शकत. तर हे जे कनेक्शन आहे ना पिंडी ते ब्रह्मांडी, हे आज असं आपण समजलं असेल तरी ठीक आहे, नाही समजलं असेल तरी ठीक आहे, एकदा आपण एफर्ट करायला पाहिजे की हे असं असं आहे. आता कारण झाडा शब्द आला आहे ना, तर ह्या अवस्थेत ब्रह्मांडाच्या 4ही देहांचा निराश झाडा झालेला असतो. हा झाडा शब्द समजून घेण्यासाठी एवढं सगळं आपल्याला समजून घ्यायचं. आता इथे 4ही देहांचा निराश झाला, ह्यालाच तत्व झाडा म्हणतात आणि ह्यालाच परमात्मा म्हणतात. जिथे संपलं, काहीच नाही आता, 4ही देहाच्या पलीकडे. आणि ह्याच अवस्थेला पिंडाच्या संदर्भात अंतरात्मा पण असे पण म्हणतात. आता गीतेतला 15वा अध्याय जर वाचला आपण, पुरुषोत्तम योग, त्याच्यामध्ये जो मेन्शन्ड आहे जो परमात्मा, तो हाच, म्हणजे जो महाकारण देहाच्या पण पलीकडे. आता आता हा तत्व झाडा शब्द समजून घेतला आपण, पिंडी ते ब्रह्मांडी हे संबंध जोडून. आता पुढे काय तत्व झाडा करायचा? एकच. म्हणजे मी का सांगते की हे नाही समजलं की ती कारण देह काय, स्थूल आहे, ठीक आहे ना, 4 प्रकार आहेत, ठीक आहे, जगताच्या ह्याच्या पुढे आपल्याला जायचंय. त्यामुळे नाही कळलं तर कोणीही असं फील होऊन देऊ नका की तिथे मोठे मोठे कारण वाचा आणि विसरा. माझं काम साराशी आहे. जे जे असार आहे ते शेवटी मला विसरायचं आहे. मग का, ठीक आहे, समजून घेणे आवश्यक आहे ऑलवेज. त्याच्याने काय होतं, आपला निर्णय पक्का होतो. त्याच्यासाठी आपल्याला समजून घ्यायचंय. आता असा तत्व झाडा करून हा निर्णय पक्का झाला की हे सगळं मी नाही, जे जे आता आपण ऐकलं ते सगळं मी नाही, तेव्हा आपल्या सर्व बौद्धिक कसरती तिकडच्या तिकडे थांबतात. आणि एकदा ठरले की 25 तत्व असून दे, 16, 18, 82, अमक ढमक, हे कोणावर निर्भर आहे, ह्याचे अधिष्ठान काय आहे, आपण सुरुवातीला बघितलं. हे सगळं काहीतरी आपण पाहिली होती एक स्टेज येते की काहीतरी नाही हे पण काहीतरी आहे यामुळे कळतं. ते आहे, ते मी आहे, असा हा पक्का करून घ्यायचा आहे. म्हणून ह्याच्या इथे माझ्या श्रीगुरूने मला वाटतं तो मी प्रोनाऊन्सिएशन बरोबर करते की नाही, वांग निश्चय, बुद्धीने सोहम हा निर्णय घेतला. कोणी घेतला सोहम हा निर्णय? बुद्धीने. पण बोलतं कोण आहे? वाणीने. पहिले सोहम साधना कशी असते, सोहम सोहम, बोलते कोण आहे? वाणी. पण जातक बुद्धी काय म्हणते? कोहम सोहम, ते मी आहे. असं करत 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 हा जो सोहमचा, ह्यालाच माझे श्री गुरु वांग निश्चय म्हणतात. की लग्नासाठी आताच मी बिजापूरला लग्नाला जाऊन आले, केवढे तुम्हाला माहिती आहे 1 महिन्यापासूनची तयारी होती माझी. जो दिवस आला तो एक 7 तारखेला आला, 1 तासात तो सोहळा संपला, शुभमंगल सावधान झालं. पण त्याची पूर्व तयारी 1 महिन्यापासून. साध्या लग्नाला कुठले कपडे घालू, काय घालू, कशी दिसेन, काय ते नवरदेव सर्व सर्व मी पहिल्यांदा पाहिलं. साधं लग्नासाठी आपण एवढा सगळा तयारी करतो, तर मग जे मेन जे सोहम, तो निश्चय करण्यासाठी किती तयाऱ्या, किती जन्माच्या आपल्याला करायच्या आहेत. हे सगळं आपल्या ती पूर्वतयारीत सुरू आहे हे सगळं.
समजून घ्यायचं. तर माझे श्री गुरु गमतीने म्हणतात की व्यवहारात समजा 100 लोकांमध्ये 99 लोक ह्यांचे विवाह होतात, 1-2च मोडतात. ठरलं तर वांग निश्चय झाला, मोडतात नाही, मोस्टली सगळ्यांचे लग्न होतात, पण परमार्थात पुष्कळ लोक ठरवत, पण पण वांग निश्चय फार कमी. 100 लोकांनी जर निश्चयाचं रूपांतर म्हणजे काय, अपरोक्ष अनुभूती, म्हणजे ते मी आहे हे अनुभव घेणे, यालाच लग्न झाले असं म्हणतात. परमार्थात हे फार क्वचित लोकांना. म्हणून तर जीवनमुक्त कसा आहे, काय आहे, ह्याच्यामध्ये गीतामध्ये सांगितलंय, ह्याचा ऑपोजिट परमार्थमध्ये आहे. म्हणून जर असं वांग निश्चय झाल्यावर मग काय, लग्नाच्या तयारीला लागायचं असं आहे. म्हणून म्हणजे काय, माझा अहम सहमध्ये कसा विलीन होईल, असा ह्याला वांग निश्चय झाले की तयारी. जास्तीत जास्त विचार साधकाने विचार विचार विचार, फक्त विचारच आपल्याला पुढच्या स्थितीत नेऊ शकतात, आणि त्याच्या जोडीला आली साधना. म्हणून आता हा जी आपण दुसरी ओळ ह्यातली समजून घेण्यासाठी एवढं सर्व, परी अंतरी बहुता परी कुसरी तत्व झाडा, परी अंतरी पाहिजे तो निवाडा. एकदा माझा निवड झाली, सोहम बुद्धीने हा निर्णय केला, साधनेने ते करत जायचं आहे. मनासार साचार ते वेगळे रे. आणि हे करता करता मग अशी जे पूर्वतयारी आहे ही सगळी, ही करता करता मग काय, परी अंतरी पाहिजे तो निवाडा. कसला निवाडा, सो अहम ते मी आहे. किंवा भक्तिशास्त्रामध्ये जे जे नाम दिलं आहे, तो निर्णय आतमध्ये घट्ट पकडून ठेवणे. परी अंतरी पाहिजे तो निवाडा, ह्याचा अर्थ तोच आहे. मला जी दिलेली साधना, नाम साधना, मंत्र, ध्यान, सोहम, ह्याला मी जेव्हा पकडून ठेवते, हा माझा निवाडा, की हे सगळे तत्वांचं सार जे आहे, मला फक्त नाम साधनेने किंवा मला सोहम साधनेनेच त्याचा अनुभव येणार आहे. कारण माझे श्री गुरु असे सांगतात, कारण त्यांनी पण ते केलं. हा निवाडा ऍज ए साधक मी करणे फार जरुरी आहे. आणि म्हणून ह्याच्यासाठी आपण बघितलं की भगवद्गीतेमध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती ह्या सगळ्यांच्या आडे येते. ते मी आहे तत्वम असी, ह्याच्या आड जे जे काही येतं ना, ते सगळे झाली आसुरी संपत्ती. आणि त्याला बेनिफिशियल दैवी संपत्ती लागते याला, ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला. साधना तडीला नेणे हे आपला आपला ध्येय असतो, पण आपण काय करतो, आपण तत्वज्ञानामध्येच रमतो, त्याच्यावरच चर्चा, समजण्यापुरती ठीक आहे, पण त्याच्या पुढे पण आपल्याला जायचं आहे, हा भान. म्हणून निवाडा हा सांगितला आहे. आता अद्वैताचे बारकावे, अद्वैत सिद्धांत समजण्याचे त्याचे केवढे तरी बारकावे आहेत, पण हे कशासाठी आपल्याला एवढे बारकावे समजून घ्यायचे आहे, चर्चा करण्यासाठी, आपलं पांडित्य दाखवण्यासाठी. मला किती अद्वैत सिद्धांत समजतं ते, मला पुस्तकं लिहायचे आहे, ते सगळं पण करायचं, पण मेन त्याचा फोकस काय आहे, का बरं मी एवढं सर्व अभ्यास करायचा आहे. असार, जोपर्यंत माझा एकदा का माझा निर्णय झाला की हे सगळं असार आहे, मग हे डझंट मॅटर तुम्हाला किती अभ्यास येतो, किती नाही येत, किती समजतो, माझा निर्णय होईपर्यंत, वांग निश्चय होईपर्यंत, मला थोडं पण शक असेल तर वाचून समजून, दुसऱ्याकडनं समजून घेऊन, मी स्वतः अभ्यास करून, साधना करून हे क्लिअर करायला पाहिजे. ह्याच्यासाठी हे सर्व करायचं असतं. पण आपण काय करतो, शब्दजालम महारण्यम चित्त भ्रमण कारणम अतः प्रयत्न ज्ञातव्यम तत्व ज्ञात तत्व मात्मनः. केवढं मोठं. ह्याच्यातनं एकच कळतं की शब्दजाल ह्याच्यामध्ये आपण अडकतो. शब्दजाल एक महान वन आहे, शंकराचार्यांनी सांगितलंय, जिथे चित्त भटकून जाते. पांडित्य, ब्रह्मराक्षस सगळं आठवायला पाहिजे. वॉर्निंग देतात इकडे श्री गुरु पण आणि समर्थ पण. म्हणूनच तत्वज्ञानी महात्माकडून, श्री गुरूंकडून प्रयत्नपूर्वक आत्मतत्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण शब्दजालाच्या महारण्यात मी भटकून जाऊ शकते ह्याच. आणि परत तुकाराम महाराजांनी परत त्याची जोड आहे की वेद अनंत बोलला. खूप खूप आहे वेदांचा अभ्यास, 4 वेद मागे आपण पाहिलं. अर्थ इतुकाची साधला, पण त्यातलं अर्थ इतुकाची, विठोबासी शरण जावे,
निजनिष्ठे नाम घ्यावे. आता हे सार पार्टची आपली समजून घेत आहोत आपण, की संतांनी जागोजागी टच केलेलं आहे आपल्याला, की हे खरोखर वेदांचा अभ्यास करणं चॅलेंजिंग आहे. त्यात प्रपंच सांभाळून चॅलेंजिंग आहे. त्याच्यामध्ये आपण भटकून जाऊ म्हणून ते जागोजागी टच करतात संत आपल्याला, की आपल्याला भानावर आणतात. किती पण वेद बोलून दे, विठोबाला शरण जा, ते एवढं तू मात्र लक्षात ठेव. आणि हा निर्णय म्हणून वेदांचे सार काय आहे त्याचा निवाडा करायचा. निवाडा हा शब्द, आत तो निर्णय घट्ट ठेवायचा, सोहम. ज्ञानेश्वरी पण तेच सांगते. बुद्धीला बोध होण्यासाठी शब्दाची डेफिनेटली मदत घ्यावी लागते, पण तो शब्द जंजाळामध्ये आपण अडकायचं नाही. म्हणून एकदा हे स्थिर झालं आपलं, आता आपण बघू ना, कितीतरी लेवलचे साधक असतात. जर तुमचा संपर्क आला, काहींना सर्व ज्ञान असतं पण ते एकदम शांत असतात, आणि आपण अशी छोटी छोटी चर्चा करत असतो ना त्यांच्यासमोर, तर ते एकदम छान कौतुकाने आपल्याकडे बघत असतात. पण ती लोक सगळं हे समजून, ज्यांची शब्द ज्ञानाची खुमखुमी नाहीये त्यांच्यामध्ये, आपल्यामध्ये असते नवीन नवीन, असे हे साधक त्या लेवलचे असतात की सगळ्या शब्दांनीच जाणून घेतले आहे, पण त्यांचा निर्णय घट्ट झालाय की हे सगळं मी नाही. तर ती अलग शांती आपल्याला पाहायला मिळते. म्हणून जाणणे, जाणता समर्थांचा आवडता शब्द आहे. हे एकतर त्याला परोक्ष म्हणजेच शब्द ज्ञानानेच आपल्याला जाणून घ्यावे लागते. मला वेद समजायचं आहे माझ्या बुद्धीने, आत्मा काय आहे त्याचे आपण कितीतरी प्रत्येक श्लोकामध्ये आपण कितीतरी त्याचे गोष्टी बघितल्या, भाव भाव किती अभ्यास केला आपण त्याचा. पण जेव्हा प्रत्यक्ष अनुभव याचा काम येतो तेव्हा काय होतं, हे सगळं एका बाजूला, तिथे हे काहीच नसतं. म्हणून अपरोक्ष अनुभव किंवा प्रत्यक्ष अनुभव इथे शब्द कमी पडतात, म्हणजे जरूरतच नसते. जिथे शब्दांची जरूरत नाही अशी ती स्टेट आहे. हे एकदा आपल्या डोक्यात फिट आपण केलं तर मग आपण आपल्याला डेफिनेटली ह्या सगळ्या गोष्टी समजतो. पण आपण ते कोणी जर प्रामाणिकपणे विचारलं तर आपण सांगतो, पण त्याच्या पुढे पांडित्य आणि चर्चेच्या मध्ये वेळ फुकट घालवायचा नाही, हे आपल्याला लक्षात आणून देतात. आता परोक्षत्वाने जाणणे म्हणजे शास्त्र ग्रंथाचा अभ्यास करून ज्ञान प्राप्ती करून घेणे अति आवश्यक आहे. पण एकदा ज्ञान प्राप्ती झाली, माझा निश्चय पक्का झाला, त्यानंतरच अपरोक्ष अनुभूती घेता येते. त्याच्यासाठी सगळं संदेह निसंदेह मन झालं तर तो अनुभव आहे तिथेच आहे, ते होऊन जाते. पण माझं संशयाचं निवारण करण्यासाठी एवढा सगळा मला आटापिटा करावा लागतो. असा हा आपण पॉइंट नंबर 3 समजून घेतला. आणि आता आपण मनासार साचार ते वेगळे रे. आता हे सारे जगातनं काढले. आता सार, उदाहरणार्थ आपण कुठल्या पण गोष्टीचं चिंचेचं सार म्हणा काढतो, तर मग जो उरतो चौथा तो आपण फेकून देतो. त्याच्यापेक्षा सार हे असारपेक्षा वेगळेच असते नेहमी. रोजच्या ह्याच्यात पण आपण ते बघतो, चौथा टाकून देतो, साराचा उपयोग करतो. आपलं लक्ष कुठे असायला पाहिजे, साराकडे असायला पाहिजे. मना सार साचार ते वेगळे रे. म्हणून हरिपाठाचा परत परत हा मेन्शन येतो की त्रिगुण असार, निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. आता त्रिगुण म्हणजे सगळे जे काय पांचभौतिक, प्रत्येक आकाश कुठल्या गुणाने, पृथ्वी जल तेज वायू आकाश हे आपापल्या गुणांमुळेच काम करतात. पृथ्वीचा गुण गंध आहे, पंचज्ञानेंद्रिय पंचतन्मात्रा पंचमहाभूते, जिथे जिथे पंचमहाभूत आले ते गुणाच्याच आश्रयाने राहणार आहे. पण हे सगळे इवन सत्वगुण पण असार आहे. तुम्ही म्हणालात असं कसं, एक पर्टिक्युलर स्टेज पर्यंत सत्व गुण, कारण ते जाणार आहे, कायम टिकणार नाहीये म्हणून असार आहे. सत्व तीन गुण कोणाच्या आधाराने राहतात, शरीराच्या आधाराने. शरीरच जिथे नसणार आहे तर गुण तिकडे राहणार आहेत का, म्हणून ते जाणारे आहे. ते सगळे असार आहे, पण त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे.
द बेस्ट त्याच्यामधनं घ्यायचं आहे हे सगळं समजून घेण्यासाठी. समस्तामध्ये एक ते आगळे रे. आता सगळं शरीर आणि सगळं दृश्य जगत, देहादी जगत, ह्याला समस्त हा शब्द आहे. समस्तामध्ये एक ते आगळे रे. देहादी जगत ते नाही. ह्या समस्तामधील जे सार आहे ते वेगळं करायचंय आपल्याला. जसं आपण चोथा चिंचेचा वेगळा केला त्याच्या सारापासून, आता हे देहादी जगत पासून जे मुख्य सार आहे, जे आत्मतत्व आहे ते वेगळं करायचं आहे. म्हणजे काय करायचं? वेगळं तर करता येणार नाहीये, ते आहे ते त्याच्या विचाराने. समस्त देह व दृश्य जगत, मग असं विचार जर केला की सगळं देहादी जगत हे असार आहे, तर मग काय होतं? ते हळूहळू आपण गौण शब्द बघितला होता. हळूहळू त्याचा प्रभाव आपल्यावर, आपल्या विचारांवर कमी 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 होत जातो. आणि मग आपण काय करतो? प्राधान्य, जो साधक असतो तो प्राधान्य साराला देतो. जर मी शरीराला प्राधान्य दिले आणि जगताला प्राधान्य देत गेले तर कसली मी साधक, काय साधना करणार? म्हणून जे गौण आहे त्याला गौणच्या ठिकाणी, जे प्रधान आहे त्याला प्रधानाच्या ठिकाणी, जे सार आहे ते प्रधान आहे. देहाची जगत असार आहे, चोथा आपण चिवडत बसत नाही. त्यामुळे ते सगळं विचाराने की हे सगळं जाणार आहे, मी त्याच्या पाठी नाही लागणार आहे, त्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह होणार नाहीये, जितकं करायचं तेवढं मी करणार आहे, पाठी लागणार आहे सार ह्याच्या पाठी. असं हा आपला निवाडा आपल्याला करायचा आहे. म्हणून असाराचे प्राबल्य खूप असते. त्याच्यामुळे साराचा निर्णय, सारासंबंधी निर्णय आपल्याला टिकत नाही. त्याच्याकरता मग श्री गुरु सांगतात की तुम्ही पारायण करा. पारायण कशासाठी? ही जी धूळ चढली झटकण्यासाठी असाराची सगळी. श्रीमद भगवद्गीता, हरिपाठ ह्याचे पारायण करायला सांगतात. का करायचं? का बरं पारायण करायला सांगतात? तर निर्णय पक्का होण्यासाठी. कारण मी म्हणजे शरीर आणि देह सत्य, जग सत्य हे एवढं घट्ट बसलंय, त्याच्यासाठी हा सगळा अभ्यास करायला सांगतात. म्हणून असा हा आपला 153 नंबरचा आय थिंक श्लोक कव्हर केला आज आपण. 152. बहुता परी कुसरी तत्व झाडा, परी अंतरी पाहिजे तो निवाडा, मनासार साचार ते वेगळे रे, समस्तामध्ये एकते आगळे रे. असा हा कसं आपल्याला त्याला हुडकायचं आहे, शोध पासून ही आपली जर्नी सुरू झाली आहे. असं करून आता आपण वळूया 153 श्लोककडे जाऊया. आणि आता ऑलरेडी पहिलेच गेल्याच्यात मी कव्हर करून टाकले आहे. नव्हे आता आला बघा पिंड ज्ञान. आपल्याला सर्वांना आता पिंड ज्ञान झालं आहे ना छान. शरीराचे माझे 4 दे आणि ईश्वराचे 4 दे, मला तरी वाटतं तात्पुरतं तरी सर्वांच्या लक्षात आहे, म्हणून पिंड ज्ञान परत घेणार नाही आता. नवे पिंड ज्ञाने. आणि लगेच समर्थाने मी म्हटलं ना, टोला आणला. एवढं मी अभ्यास केला, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, एवढं मी ब्रह्मांडाचा अभ्यास केला, पण काय बोलतात ते शेवटी वाचा आणि विसरा. आलं की नाही? नवे पिंड ज्ञाने. इतकं सगळं तू ज्ञान घेतलंस, पण नवे पिंड ज्ञाने, नवे तत्वज्ञाने. तत्वज्ञानाने पण काय नाही होणार आहे? समाधान काही नवे तान माने, नवे योग यागे, नवे भोग त्यागे, समाधान ते. शेवटी काय बॉटम लाईन? समाधान ते सज्जनाचे नियोगे. शेवटची जी ओळ आहे ती माझी थीम आहे. समाधान ते सज्जनाचे, सज्जनाच्या योगानेच माझं समाधान होणार आहे. माझं एवढं सगळं ज्ञान काय उपयोग नाहीये, तत्वज्ञानाने माझं समाधान होणार नाहीये. तान माने, आपण थोडा एक गमतीचा पुढे एक पार्ट येणार आहे आज, बहुतेक तो होणार नाही, घेऊया आपण. नवे योग यागे, नवे भोग त्यागे, ह्या सगळ्यांनी पण माझं समाधान होणार नाही. ते कसं, ते आपल्याला आता बघायचं आहे. आपल्याकडे किती मिनिट आहे? ओके, आपण एक ओळ घेऊ शकतो, एक दोन घेऊया, बघूया. आता नवे पिंड ज्ञाने, नवे तत्वज्ञाने. आता आपल्याला शरीर संबंधीच्या ज्ञानाने, पिंड ज्ञानाने कधीही ते समजणार नाहीये. हा निर्णय कोणी दिलाय? समर्थांनी दिलाय. पिंड ज्ञान. आता आपण कितीतरी प्रकारचे पिंडाचे 4 देव वगैरे सगळे बघितले. त्याच्यामध्ये मुख्य आता आणखीन एक ह्याच्यामध्ये ऍडिशन आहे, ह्याच्यामध्ये बहिरंगाचे ज्ञान आणि अंतरंगाचे ज्ञान. आता शरीराचे बहिरंग आणि अंतरंगाचे 2
ह्यांचं पण तुम्हाला पूर्ण ज्ञान झालं तरी पण ते तुम्हाला समाधान देणार नाहीये. आता शरीराचे 3 प्रकाराने अशी भाग केले आहेत. कसे? आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि लौकिक. आता वैज्ञानिक वैज्ञानिक म्हणजे आपण जे शरीराचे ज्ञान बोलतो ना, अनाटॉमी, फिजिओलॉजी, शरीर रचना, अनाटॉमी, मेडिकलमध्ये असं तुम्हाला शरीर किती काय काय ने बनले, रस रक्त मांस, ह्याचं नॉलेज, ह्याचं ज्ञान, शरीर विज्ञान हे एक शास्त्र आहे. त्याने मला समाधान होणार नाहीये. लौकिकाच्या दृष्टीने उंच, काळी, गोरी, बुटका हे सगळं. आता अध्यात्मच्या शास्त्रीय दृष्टीने ऑलरेडी आपण बघितलं कितीतरी तत्वांचे शरीर तत्व झाडा, नवे पिंड ज्ञान, नवे तत्वज्ञाने. जर केवळ पिंड ज्ञानाने समाधान होणार नाहीये, वेदांत शास्त्राच्या विचाराने सुद्धा भागणार नाहीये. मग प्रश्न आहे, तुम्ही का एवढा अभ्यास करू? आपण कंटाळून विचारच करणार का, मग कशाला एवढं सांगतात अभ्यास करायला? मग वेदांत शास्त्र जिकडे बोट दाखवते, ते पण कुठे बोट दाखवते वेदांत शास्त्र, त्याच्या पाठी आपल्याला लागायचं आहे. शास्त्र सुद्धा मागे ठेवण्याची तयारी असली पाहिजे. आहे का राईट नाव? हे केव्हा बोलायचं की मी शास्त्र पण मागे ठेवते, जेव्हा माझं सगळं निसंदेह झालं. आत्ताच बोलेल की मी कशाला अभ्यास करू, तर मग माझ्या हाती काहीच नाही लागणार आहे. कुठे हे बंद करायचं, कुठे सुरू करायचं, ह्याचा विवेक आपल्याला व्हायला पाहिजे. आता समाधान काही नवे तानमाने हे आपलं पुढच्या वेळी थोडं गमतीशीर स्टार्ट करूया आपण, आणि आजच्यासाठी मला वाटतं आपण इतकंच घेऊया. सगळ्यांना परत एकदा नमस्कार आणि हरिओम.